दिल्लीतील जंतर मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण करत असलेले प्रसिद्ध शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक यांना शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळावरून हटून रुग्णालयात दाखल केले। वांगचुक यांची प्रकृती खालावल्याचे सांगत ही कारवाई करण्यात आली। मात्र या घटनेनंतर देशभरात तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली आहे। दरम्यान सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी हे उपचार प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकार आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर अभिजित दिपके भावनिक झाले। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दात टीका करत देशाच्या इतिहासातील सर्वात वाईट पंतप्रधान असल्याचा आरोप त्यांच्यावर केला। त्यांनी म्हटलं की देशात अनेक महान पंतप्रधान होऊन गेले, मात्र नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालामुळे पंतप्रधान पदाचा अपमान होत असल्याची भावना निर्माण झाली आहे। दिपके म्हणाले की आजपर्यंत ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते, परंतु आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही जबाबदारी स्वीकारून पद सोडावे अशी मागणी दिपके यांनी केली। विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर सरकारने जबाबदारांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि सोनम वांगचुक यांच्यावर पोलीस कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यांच्या मते 20हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असतानाही सरकारने त्या घटनेतील जबाबदारी निश्चित करण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा मार्ग स्वीकारलाय। विद्यार्थ्यांसाठी न्यायाची मागणी करणाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोपही अभिजित दिपके यांनी केला। अभिजित दिपके यांनी आपल्या भाषणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या बाबतही प्रश्न उपस्थित केले। त्यांनी विचारले की इतक्या मोठ्या घटनेनंतरही सरकार धर्मेंद्र प्रधान यांचे संरक्षण का करत आहे? विद्यार्थ्यांच्या मृत्यूपेक्षा मंत्री अधिक महत्त्वाचे आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। दिपके यांनी आरोप केला की सोनम वांगचुक यांना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे ओढत नेण्यात आले। त्यांच्या म्हणण्यानुसार वांगचुक हे 60 वर्षाचे असून गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करत होते। अशा परिस्थितीत त्यांच्याशी झालेली वागणूक अमानवी असल्याचा दावा त्यांनी केला। दरम्यान सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी माध्यमांशी बोलताना रुग्णालयातील उपचार प्रक्रियेबाबत देखील गंभीर प्रश्न व्यक्त केले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी सोनम वांगचुक यांची तपासणी केली होती आणि त्यावेळी त्यांनी सर्व आरोग्यविषयक मोजमापे सामान्य होती। तसेच त्यांच्या रक्तातील पोटॅशियम देखील 4.3% असल्याचे सांगण्यात आले होते। मात्र दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने पोटॅशियमची पातळी 2.9 इतके धोकादायकरित्या घसरल्याचे सांगितले। गीतांजली यांनी हा अहवाल दाखवण्याची मागणी देखील केली, तरी त्यांना तो देण्यात आला नाही। त्यामुळे उपचार प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून विश्वासाचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। त्यांनी सांगितले की आपल्या परवानगीशिवाय सोनम वांगचुक यांना कोणतेही औषध किंवा उपचार दिले जाऊ नयेत अशी स्पष्ट सूचना त्यांनी डॉक्टरांना दिली आहे। आवश्यक असल्यास स्वतंत्र तृतीय पक्ष प्रयोगशाळेतून पुन्हा तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। गीतांजली यांनी रुग्णालयातील वातावरणावरही प्रश्न उपस्थित केले। त्यांच्या म्हणण्यानुसार जर हा केवळ वैद्यकीय विषय असेल तर रुग्णालयात इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिसांची उपस्थिती का आहे? तसेच कुटुंबियांना सोनम वांगचुक यांच्याशी संपर्क साधण्यासही अडथळे आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यांनी म्हटले की रुग्णालयाचे वातावरण हे उपचार केंद्रापेक्षा जणू तुरुंगासारखे वाटत आहे। त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत देखील अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले। सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी आंदोलन थांबणार नसल्याचे गीतांजली यांनी स्पष्ट केले। त्यांनी सांगितले की गेल्या 20 दिवसात हे आंदोलन अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने पार पडले असून देशभरातील तरुण मोठ्या संख्येने या आंदोलनाशी जोडले गेले आहेत। त्यांच्या मते शिक्षणातील पारदर्शकता, परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांसाठी आंदोलन सुरू असून ते कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही। जर सोनम वांगचुक प्रकृतीमुळे यात्रेत सहभागी होऊ शकले नाही तर त्या स्वतः त्यांच्या वतीने नेतृत्व करतील असेही त्यांनी जाहीर केले। गीतांजली यांनी सांगितले की आंदोलनाचा मुख्य उद्देश शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि न्याय बनवणे आहे। देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला समान आणि दर्जेदार शिक्षण मिळावे हीच आंदोलनाची मुख्य भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। त्यांनी असेही नमूद केले की शिक्षणातील सुधारणा करणे हे सरकार आणि धोरणकर्त्यांचे कर्तव्य आहे। आंदोलनकर्त्यांचे काम म्हणजे विद्यमान व्यवस्थेतील त्रुटी सरकारला निदर्शनास आणून देणे। सध्याच्या शिक्षण व्यवस्थेच्या आधारावर देशाला विश्वगुरू बनवता येणार नाही असा दावाही त्यांनी केला। दरम्यान दिल्लीतील या कारवाईनंतर आंदोलन, पोलिसांची भूमिका आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा या मुद्द्यांवर देशात भरात राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।
तरी संपूर्ण आंदोलनाला कुठलं वळण मिळतं, सरकार या बाबतीत कुठलं धोरण अवलंबतं, तसेच सरकार सोनम वांगचुक किंवा अभिजित दिपके याच्यासोबत बोलणी करेल का किंवा बोलण्यास जंतर मंतरवर येईल का, हा देखील आता प्रश्न आहे. तरी या संदर्भात आपल्याला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.